नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड स्टार्स ऑफ द बाप या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत तनिषा नवले। नमस्कार तनिषा। नमस्कार। कशी आहेत? खूप भारी। सर्वप्रथम आपल्या मित्रांना तुझी ओळख करून दे। माझं नाव तनिषा नवले, मुंबईवरून आहे। मी सध्या आता बाप कंपनीमध्ये बीसीए ही डिग्री परस्यू करतेय। मी सिम्प्लिफाय हा एक आउट ऑफ कंट्रीचा प्रोजेक्ट आहे। त्या प्रोजेक्टवर मी ॲज अ क्यूए मीन्स ॲज अ टेस्टर काम करते। बरं, बाप कंपनीमध्ये येण्याचे तुझे विचार कसे होते? म्हणजे बाप कंपनीमध्ये कशी आली तू? मी बाप कंपनीमध्ये ॲज अ फेसबुकच्या थ्रू मला इन्फॉर्मेशन भेटली। सो ॲज अ फेसबुक मी बाप कंपनीसोबत कनेक्ट झालेली आहे। बरं, सर्वप्रथम इथं तू कोणाशी कनेक्ट झाली? म्हणजे इथं ओळख कोणाशी झाली तुझी? सगळ्यात पहिले माझी ओळख जी आहे ती नागरे सर आणि सानप सरांसोबत झाली होती। हो का? आणि 12वीला तुला किती मार्क्स होते? 12वीला मला 65% होते। तुला आयटी मध्येच करिअर करायचं होतं का? हो, ॲज अ आयटी मध्येच करिअर करायचं होतं, कारण की माझ्या फॅमिलीमध्ये काही असे माझे कलिग्स आहेत जे आयटी मध्ये करिअर करतात। सो दॅट्स वाय मला आयटी मध्ये करायचं होतं। वाह, मस्त। मग तू बाप कंपनीच का बरं निवडली? बाप कंपनी निवडण्याच्या मागे एक कारण होतं की सगळं प्रॅक्टिकल नॉलेज होतं ॲज अ थेरी। कारण की आउट ऑफ म्हणजे आपण म्हणू शकतो कॉलेजेसमध्ये थेरी जास्त शिकवली जाते, तशी बाप कंपनीमध्ये थेरी पण शिकवली जाते एज प्लस प्रॅक्टिकल जास्त त्याच्यावर फोकस केला जातो आणि ते बेनिफिशियल आहे आपल्या करिअरसाठी। तो दॅट्स वाय मी बाप कंपनी चॉईस केली होती। बरं, बाप कंपनीमध्ये येण्याचा विचार म्हणजे तुझ्या मनात का बरं आला? का तू आता मेट्रो सिटीतून ती मुंबई सारखी सिटी तिथे एकदम पॉश लाईफ असते, मग तुला असं का बरं वाटलं की खेडेगावात गेलं पाहिजे? तुला असं थोडं ऑड वाटत नव्हतं का? नाही, ऑड नाही वाटलं, कारण की मी कधी खेडेगाव जास्त राहिलेलीच नाही माझ्या गावी। पण स्टार्टिंगला असं वाटलं होतं की मी इथे कशी राहू शकते किंवा राहणार आहे का नाही। बट नंतर जेव्हा मी एकदा इथे आले, सगळं वातावरण पाहिलं, त्यानंतर मी फिक्स केले की मला इथे राहायचंय, माझं करिअर सेट करायचंय। सो एवढं काही नाही। बरं, बाप कंपनीमध्ये स्टार्टिंगची जर्नी कशी होती? तुला काय शिकवलं स्टार्टिंगला? स्टार्टिंगला मला HTML CSS जावा स्क्रिप्ट ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी शिकवल्या। नंतर इंग्लिश जी इम्पॉर्टंट आहे आयटी मध्ये, स्क्रम कॉल म्हणा किंवा मग आयटी मध्ये क्लायंट सोबत बोलताना इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे, अशा सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या। डिसिप्लिन म्हणता येईल, जे प्रोफेशनलपणा असतो आयटी मध्ये, तो सगळं। आणि HTML CSS शिकवताना म्हणजे तुला स्टार्टिंगला समजत होतं का? असं उमजायचं का? हो, स्टार्टिंगला समजत होतं, कारण की त्यांनी सगळं प्रॅक्टिकली घेतलेलं होतं आणि प्लस थेरी पण घेतलं। सो ते माझ्यासाठी इझी गेलं अंडरस्टँड करण्यासाठी आणि ते खूप म्हणजे भारी वाटलं मला शिकताना। असं वाटलं नाही की खूप बर्डन आहे किंवा खूप स्ट्रेसफुल आहे ते। मग स्टार्टिंगला तू डेव्हलपमेंटला न जाता टेस्टिंगच का बरं निवडली? नाही, मी ॲज अ पहिले फ्लटर म्हणून एक लँग्वेज आहे जी मोबाईल ऍप्लिकेशन साठी असते, त्याच्यावरती मी काम केलेलं होतं। बट माझं फिक्स होतं की मला ॲज अ फ्लटर प्लस मला ॲज अ क्यूए डेव्हलपमेंट करायची आहे। सो त्यानंतर फ्लटर नंतर मी क्यूए मध्ये आता स्विच झाले। फ्लटर मध्ये तू कोणत्या प्रोजेक्ट्सवर काम केलं? फ्लटर मध्ये मी ERP ऍप होता बाप कंपनीचा, तो परत बाप कंपनी मधला बाप ऍप होता, त्याच्यावरती मी काम केलं होतं। ह्या 2 ऍपवर मी फ्लटर मध्ये काम केलं। नंतर टेस्टिंगला का बरं गेली तू? टेस्टिंगला मी म्हणजे होतं की करायची की टेस्टिंग किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे करायचं होतं, कारण की मला कोडिंग मध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता। बट फ्लटर मध्ये होता, कारण की फ्लटर ही बाकीच्या कोडिंग लँग्वेज पासून थोडी वेगळी, त्याच्यामुळे सगळं गुगल डेव्हलपमेंट कशाचाच रेफरन्स नाही, त्याच्यामुळे सगळं असं की सगळं आपण जे ओन डेव्हलप करू ते। तसं बाकीच्या लँग्वेज मध्ये असं की आपल्याला त्यांचे काही डाटा टाईप म्हणा किंवा फंक्शन्स घ्यावं लागतात, तसं फ्लटर मध्ये नाहीये शक्यतो। त्याच्यामुळे मला फ्लटर आणि टेस्टिंग करायचीच होती। आता सध्या तू बाप कंपनीमध्ये कोणत्या पोझिशनला मध्ये काय काम करते? आता सध्या मी बाप कंपनीमध्ये ॲज अ क्यूए काम करते। क्यूए काम करते कोणत्या प्रोजेक्टवर? सिम्प्लिफाय VMS। सिम्प्लिफाय VMS बद्दल थोडी माहिती सांगशील? म्हणजे नेमकी तो प्रोजेक्ट काय काम करतोय आपल्यासाठी? तो प्रोजेक्ट मध्ये आपण असं आहे की आपण आउट ऑफ कंट्री मध्ये असं असतं की जर आपल्याला एक हॉस्पिटल एक्झाम्पल, एक हॉस्पिटलमध्ये समजा आपल्याला एम्प्लॉय घ्यायचे, तर ॲज अ आपण कोणाकडे न जाता त्या वेबसाईटच्या थ्रू आपण ते एम्प्लॉईज आपल्या याच्यामध्ये ऍड करू शकतो। त्याच्यामध्ये 3 मेन रोल आहे, एक MSP, एक क्लायंट आणि एक वेंडर, हे 3 मेन रोल आहेत त्या प्रोजेक्ट मध्ये। ओके ओके। मग तुला इथे येताना असं थोडं मम्मी पप्पांना थोडं ऑड वाटला नाही का? अरे पोरगी इथे एवढं लांब येते नाही का? असं नाही, खूप अंतर होतं ना, 200-300 किलोमीटर। मग इथं कोणाच्या भरोश्यावर राहील? कसं काय हॉस्टेल? काही आधी तू पण घरच्यांपासून लांब राहिलेली कधी? नाही, याच्या आधी मी कधीच राहिले नाही। मी प्ले ग्रुप पासून तर माझ्या 12th स्टँडर्ड पर्यंत मी माझ्या मम्मी पप्पांसोबतच होते। पण त्यानंतर जेव्हा गावाला टाकायचं होतं, म्हणजे इकडे यायचं होतं नॉर्मली, माझी मम्मी थोडी अशी विचारत होती की टाकायचं का नाही, कारण की मी अजूनपर्यंत राहिलेले नव्हते एकटीला। बट माझे फादर जास्त फोर्स कोणी केला? तूच केला की घरचेच म्हणत होते नाही तुझा? नाही, माझा पण होता 50% आणि 50% त्यांचा पण होता की तू जा, चांगला आहे। माझा पण होता की मला जायचं आहे, कारण की काहीतरी युनिक आहे आणि काहीतरी नवीन गोष्ट जी आपल्याला शिकायला भेटेल। सर्वप्रथम तू तुझ्या फॅमिली बद्दल थोडी माहिती सांगशील आम्हाला? हो, नक्कीच। तर माझे पप्पा जे आहेत ते पार्लेजीची जी कंपनी असते त्या कंपनीमध्ये एक असं कामाला आहेत, आणि माझी मम्मी हाऊसवाईफ आहे। आणि माझा जो भाऊ जो आहे तो आता सध्या 10वीला आहे। हो। तुला काय वाटतं त्याला इथं परत आणायचं का 11वी-12वी नंतर? आता हा त्याचा डिसिजन आहे की त्याला इथे यायचंय का नाही, बट त्याला आयटी मध्ये इंटरेस्ट आहे। सो मला तरी असं वाटतं तो सुद्धा येईल 12वी नंतर इथे। इथं तू आल्यानंतर तुला असं थोडं ऑड वाटत नव्हतं का? तुझी मुंबईची लाईफ चांगली होती आणि इथले मित्र, आता आपण कसं म्हणतो गावंडळ असं नाही का, गावठाण टाईपचे, मग इथं तुझे फ्रेंड सर्कल कसा होता इथला?
नाही, इथलं पण फ्रेंड सर्कल स्टेबल होतं, असं काही नाही. त्यांनी मला समजून घेतलं, मीही त्यांच्या काही गोष्टी समजून घेतल्या. सो स्टेबिलिटी चालू आहे ते. वा मस्त. इथं चांगले फ्रेंड्स झाल्यानंतर ते फ्रेंड्स काय काम करतात तुझे? माझे सगळे फ्रेंड्स माझ्यासोबत होते. काही क्यूए आहेत, काही नोट.js मध्ये आहेत, काही फ्लटर मध्ये आहेत, काही अँग्युलर मध्ये आहेत, काही जावा मध्ये आहेत. म्हणजे असं सगळ्या लँग्वेज मध्ये सगळे फ्रेंड्स आहेत. सो एवढं काही नाही. एवढं काही नाही. मस्त. आणि बाप कंपनी बद्दल तुला काय वाटतं? पुढच्या 10 वर्ष तू बाप कंपनीला कुठं बघते? पुढच्या 10 वर्षामध्ये मी बाप कंपनीला असं पाहते की अजून एक बाप कंपनी ठाणे, मुंबई किंवा मग पनवेल असे जे मेट्रो स्टेशन्स आहेत तिथे पण एक बाप कंपनी उभी राहिली पाहिजे. कारण की तिकडच्या पोरांना सुद्धा असा काहीतरी रेफरन्स भेटला पाहिजे. कारण की तिकडे असं आहे की मोठे मोठे कॉलेजेस आहेत आमच्या इथे, ठाणे, मुंबई, कल्याण इथे. पण तिथे पण अशी काहीतरी कंपनी पाहिजे पोरांसाठी युनिक असेल काहीतरी, आणि तिथल्या पोरांना पण खूप आवडेल की असं काहीतरी युनिक गोष्ट शिकण्यासाठी. तुझं स्वप्न काय? तुला काय व्हायचं आता पुढं? मला आता पुढे क्यूए म्हणजे तुझी ड्रीम कंपनी असेल का नाही का? म्हणजे असं काहींचं स्वप्न असतं की माझं मी गुगल जॉईन केली पाहिजे, मायक्रोसॉफ्ट जॉईन केली पाहिजे, TCS, इन्फोसिस. तशी तुझी ड्रीम कंपनी कोणती आणि ती का जॉईन केली पाहिजे? माझी जेव्हा मी इथे आले त्यानंतर मी बघितलं इथले एम्प्लॉईज वगैरे ते खूप म्हणजे असे खूप हुशार म्हणता येईल आपल्याला, आणि त्यांच्या मोठ्या कंपन्यांमध्ये ते पण काम करत होते. जसं सिम्प्लिफाय मध्ये काय आहेत, काही विप्रो मध्ये पण लागले, असे वेगवेगळ्या कंपनीमध्ये. मला पण असं वाटत होतं स्टार्टिंगला की मी इथून शिकून बाहेर जाईन, म्हणजे आउट ऑफ कंट्रीच्या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी वगैरे. बट माझं आता असं मत आहे की बाहेर न जाता स्मॉल स्किल कंपनी जेव्हा मोठी होती, स्टार्टअप कंपनी असते, त्याच्यामधून भरपूर काही शिकायला भेटतं आपल्याला. सो मी पण माझं करिअर इथूनच स्टार्ट करणार आहे आणि मला इथेच राहायचंय, म्हणजे ह्याच कंपनीमध्ये मोठं व्हायचं आणि कंपनी सोबत जिथून स्टार्ट झाली मला तिथेच पूर्ण माझी जर्नी ही करायची. सो त्याच्यामुळे मी इथेच काम करणार पुढचे 10 वर्ष तरी. येस, ऍज अ टेस्टर म्हणूनच की अजून काही शिकायचं? नाही, ऍज अ टेस्टर म्हणून मी काम करू शकते. जर मला फ्लटरचा प्रोजेक्ट आला तर मी फ्लटर मध्ये पण जाऊ शकते. येस, असं. कारण की मला दोन्ही साईड येतात, टेस्टर म्हणून पण मला येते आणि ऍज अ फ्लटर म्हणून पण येते. सो त्याच्यावरती प्रोजेक्ट असेल मी त्याच्यावर स्विच करू शकते. बरं, इथं तू हॉस्टेलला राहते, येस. मग इथलं जेवण तुला मॅच व्हायचं का? कारण की मुंबईचं म्हणजे काही नाही का, पिझ्झा बर्गर खाणारे असे एकदम प्रोफेशनल लोक असतात, असं ऐकून आम्ही पण बघतो टीव्ही साईड इथं तिथं कुठं तरी. मग तुला कसं असं इथलं जेवण मॅच झालं का? नाही, असं काही नाही की मुंबईला राहणं म्हणजे कंटिन्यू पिझ्झा बर्गरच खाणं. माझ्या घरी फुल गावाकडचं जेवण आहे. पप्पांना मम्मीला दोघांना ते आवडतं, मलाही ते आवडतं. आणि इथलं पण जेवण ऍज अ घरच्या वाणीच आहे की आमची ते मनीषा ताई आहेत, ज्या खूप म्हणजे खूप छान जेवण बनवतात, घरच्या वाणी असतं आणि ते आमच्या हेल्थ साठी पण खूप चांगले. सो जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही, जेवण खूप चांगलं आहे. आणि हॉस्टेलचं वातावरण पण आमचं छान आहे. फ्रेंड सर्कल आता चांगलेच बनले असं. आता तू 3rd इयरला आहे, चांगले हे आपण काय म्हणतो अटॅचमेंट चांगली झाली फ्रेंड्स? हो, फ्रेंड्स खूप झालेले आहेत. म्हणजे काही हॉस्टेलचे पण आहेत, काही बाहेरचे पण आहेत. म्हणजे खूप छान फ्रेंड्स भेटले आणि कधी वाटलं नव्हतं की गावाकडचे फ्रेंड्स पण होतील, बट झालेले ते आता सध्या तरी. वा मस्त. आणि तुझी काही स्वप्न आहेत का? म्हणजे असं तुला वाटतं आता जर तुला आता कंपनी जॉब देणारच आहे, मग त्याच्यानंतर असं तुला काय वाटतं जी फर्स्ट तुझं सॅलरी येणार आहे ती तू कोणाला देणार? म्हणजे मम्मी पप्पाला का त्यांचं काही स्वप्न आहेत का तू स्वतःसाठीच काहीतरी करणार? नाही, मी फर्स्ट सॅलरी माझ्या पॅरेंट्स देणार आहे आणि म्हणजे त्यानंतरची पण जी सॅलरी असेल ती 50% म्हणजे पॅरेंट्स साठी असेल आणि 50% माझ्यासाठी असणार आहे लाईफ टाईम. मम्मी पप्पाचे काही स्वप्न असेल ना का तुला असं वाटतं ती पूर्ण केली पाहिजे असं? नाही, माझ्या मम्मीचं एकच स्वप्न आहे, ते म्हणजे असं की तू पूर्ण जग फिर. वा. आणि तिचं असं म्हणणं नाही की आम्हाला घेऊन फिर, तू फिर, तुझे स्टेटस आम्ही ठेवतो म्हणजे आम्ही फिरल्यासारखं वाटेल. आमचं असं ड्रीमच नाही की आम्हाला घेऊन फिर. कारण की असं आहे की जग आता सध्या जग फिरण्यासाठी खूप म्हणजे एरोप्लेनने ट्रॅव्हल करा किंवा ट्रेनने ट्रॅव्हल करा, एनर्जी लागते. तिचं म्हणणं असं की तोपर्यंत आम्ही एवढं एनर्जेटिक नाही राहणार. सो आम्हाला फिरायचं नाहीये, तू फिर, पण मग तू फिरल्यानंतर तुझे जे फोटोज असतील ते पाहून आम्ही हॅप्पी होऊ आणि आम्हाला असं वाटेल की आमची पोरगी गेली सो आम्हीही गेलो त्या जगामध्ये फिरायला. असं. वा मस्त. आणि तुझा जो भाऊ आहे, भावाबद्दल काय सांगशील थोडं? माझा जो भाऊ आहे बारका, तो सध्या 10वीला आहे. सो त्याला कोडिंगचा इंटरेस्ट आहे. त्याला जावा स्क्रिप्ट, परत HTML CSS त्याला येतं. त्याला जावा सुद्धा येते आता सध्या, तो शिकतोय आता जावा. जसं त्याला जावा स्क्रिप्ट वगैरे पण येते. त्यानंतर त्याला बिटकॉइन म्हणा की बिटकॉइन नंतर एलोन मस्कची काहीतरी वेबसाईट, त्याला त्याची पण खूप आवड आहे, त्याचे इंटरेस्ट आहे. त्याला इंटरेस्ट आहे. आणि आता सध्या तो म्हणतोय की त्याला IT मध्ये पण करायचंय. जर IT मध्ये जर त्याला नाही म्हणजे हे झालं सिलेक्ट वगैरे नाही झाला काही, तर मग त्याला एरोमॅटिक इंजिनियर किंवा मग पायलट बनायचं असंच. मस्त. आणि पुढच्या 10 ते 15 वर्ष तू स्वतःला कुठं बघशील? मी 10 ते 15 वर्षामध्ये स्वतःला ऍज अ QA आणि ऍज अ फ्लटर डेव्हलपर खूप हाय पोझिशन मध्ये बघणार आहे, आणि ते पण बाप कंपनीमध्येच. वा. आणि तू मुंबईवरून येते, तुला इंग्लिश चांगली जमत असेल, मग असं तुला असं वाटत नाही का असं तू एक टीम लीड करू शकते किंवा काय? टीम लीड करू शकते, बट मग त्याच्यामध्ये पण असं आहे की
आपण ज्यांना सांगतोय की इंग्लिश करा त्यांनी ते पॉझिटिव्ह वेने घेतलं पाहिजे. कधी कधी असं होतं की आपण सांगताना सांगतो अरे तू असं कर, तू मूवी पाहि इंग्लिशची, किंवा तू इंग्लिश पेपर वाचून घे, किंवा तू ट्राय कर इंग्लिश मध्ये बोलणं. स्वतः आपण ज्या टायमाला इंग्लिश शिकणं म्हणजे असं नाही की व्हिडिओ बघणं किंवा कोणाकडून शिकून घेणं, त्याच्यामध्ये आपण असं केलं पाहिजे की आपण स्वतःसोबत इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःसोबत बोलणार आहे तेव्हा तो पर्टिक्युलर पर्सन जो आहे तो खूप फास्टली इंग्लिश शिकतो, असं माझं म्हणणं आहे. कारण की आमच्या स्कूलमध्ये असाच रूल होता, आम्हाला 1 तास दिला जायचा आणि कोणताही टॉपिकवर तुम्ही स्वतःसोबतच इंग्लिशमध्ये बोलायचं. तुम्ही कोणाला सांगायचंही नाही आणि काही लिहायचंही नाही, तुम्ही स्वतःलाच सांगायचं तुम्हाला जे सांगायचं ते. सो त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त इम्प्रूव्ह झालेलो आहे. मला असं वाटतं की इंग्लिश तशी शिकली पाहिजे, कम्पॅरेटिव्ह व्हिडिओ बघणं किंवा मग टीचर्स सोबत जाऊन बोलणं किंवा हे करणं पाहिजे. तुम्ही स्वतःसोबत जेवढं बोलसान तेवढं खूप बेनिफिशियल राहील. बरं, जे बाप कंपनीचे संस्थापक आहे राव सर, त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं? त्यांच्याबद्दल तर तितकं सांगा तितकं कमी, कारण की मी स्टार्टिंगला आले मुंबईची होती हे त्यांना मी सांगितलं. ते मला म्हणले की तुला काही अप्स अँड डाऊन्स येतील बट तुला त्याच्यामधून सर्व्हाइव्ह करावं लागेल. कारण की बघ ते मला एवढंच म्हणले की बघ ही मुंबई नाही ही गाव, तुला काही गोष्टी ऐकून नाही घ्याव्या लागतील, काही गोष्टी तुला स्वतःमध्ये चेंजेसही करावं लागतील. एन्व्हायरमेंट तसं आहे. असं नाही की सगळ्याच गोष्टी फाईटच्या वे मध्ये घेतल्या पाहिजे, काही गोष्टी नॉर्मली घेतल्या पाहिजे किंवा काही गोष्टी फ्रेंडली झोन मध्ये घेतल्या पाहिजे. मी त्यांच्या त्याच गोष्टी लक्षात ठेवून त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता मला असं नॉर्मल वाटतं कोणी काही बोलते नाही इट्स ओके. त्यांची मेंटॅलिटी ते बोलणार आहेत पण आपली पॉझिटिव्ह वेने आपण घेतलं पाहिजे. सो आता जे राव सरांचं स्वप्न आहे इम्पॉवरिंग विलेजेस, त्याबद्दल तुला काय वाटतं? ते खूपच मोठे आणि ते लवकरच मोठं होणार आहे, कारण की ऑलमोस्ट संगमनेर तालुक्यात भरपूर गावांमध्ये ते झालेलं आहे इम्प्लिमेंट. काही असे छोटे मोठे गाव आहेत जिथे झालेलं नाही, बट इन फ्युचर म्हणजे 2-3 वर्षांनी ते पण होणार आहे. सो मला असं वाटतं फक्त संगमनेर नाही तर मी नगरची आहे, सो नगरच्या इकडच्या गावामध्ये पण अशी बाप कंपनी उभी राहिली पाहिजे लवकरच, कारण की तिकडच्या पोरांनाही हिचा लाभ घेता आला पाहिजे. मस्त. आणि राव सरांची जे सोशल वर्क असतात म्हणजे जे प्रोजेक्ट चालू असतात, मग तू कोडिंग आहे समजा, जर त्यांनी तुला सांगितलं की आपल्याला असं असं करायचंय, मग तुला असं ऑड वाटत नाही का अरे कोडिंग शिकायला मी इथं आले नंतर मी इकडे जाते, त्याबद्दल काय वाटतं तुला? नाही, हे युनिक गोष्टी, कारण कंटिन्यू आयटी मध्ये असे की कंटिन्यू तुम्ही जर एकच गोष्टी करत राहिला माणूस फ्रस्ट्रेट होतो. हा बरोबर. आणि कंपनीमध्ये राव सरांनी असं केलेलं आहे की तुम्हाला जर समजा आयटी मध्ये इंटरेस्ट नाही, तुम्ही अर्ध्या तासासाठी किंवा 1 तासासाठी ही गोष्ट करा, त्याच्यामुळे तुम्ही थोडं फ्रेश होसाल आणि जेव्हा माणूस फ्रेश होतो तो परत ती गोष्ट त्याच पावरने करू शकतो. मस्त. आणि ती गोष्ट खूप छान आहे की आम्हाला जर समजा असं वाटलं की आता ही नाही होती ही गोष्ट, 10-15 मिनिटं ब्रेक घ्या, स्वतःला नॉर्मल करा आणि परत ती गोष्ट स्टार्ट करा. जेव्हा आपण ती गोष्ट परत स्टार्ट करतो ती खूप लवकर कॅपेबल होती आणि खूप लवकर ती गोष्ट पण होऊन जाते. सो ती गोष्ट खूप छान आहे. मस्त. राव सरांचं विजन काय, तुला काय वाटतं? राव सरांचं विजन एवढंच आहे, जे पण स्टुडंट्स कंपनीमध्ये येतात, जे पण क्राऊड किंवा जे स्टुडंट्स येतात बाप कंपनी, ते सगळ्यांनी खूप म्हणजे खूप मोठे झाले पाहिजे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे. आणि ते खूप मोठे झाल्यानंतर बाप कंपनीचं नाव मोठं होणारच आहे, बट प्लस त्यांचे पॅरेंट्सचंही नाव खूप मोठं होणार आहे. सो हे मेन विजन आहे. आणि दुसरं म्हणजे हे की त्यांना गावाकडचे जे पोरं म्हणते ना आपण किंवा इथले स्टुडंट्स आहेत गावाकडचे, त्यांना मुंबई साईडच्या किंवा युरोप साईडच्या म्हणजे आउट ऑफ कंट्री साईडच्या त्या साईडला घेऊन जायचं, त्यांना दाखवायचं जग खूप मोठं आहे, नॉट एवढंच की संगमनेर किंवा हे पारेगाव एवढंच आहे, बाहेर खूप काय आहे. ऍज अ कम्पॅरिझन केलं का तुझ्या बोलण्यातून एवढं वाटतंय का तुला चांगलीच गावाची ओढ लागलेली दिसते नाही का? ऍज कम्पॅरिझन केलं तर तू आता काय करशील, समजा गावाला राहायचं ठरवलं म्हणजे नाही का, आता तू बोलली की मला इथंच काम करायचंय, मग तू पुढच्या भविष्यात काय गावाकडेच स्टे करण्याचा विचार करशील का परत मुंबईला जाणार? नाही, ते डिपेंड आहे, कारण की मला असं वाटतं की आमची आता जी कंपनी आहे म्हणजे बाप कंपनी ते खूप मोठी होत चालली, दिवसांदिवस प्रोजेक्ट यायला लागले, एम्प्लॉईज वाढायला लागले. तर ऍज अ डिपेंड आहे त्या सिच्युएशनवर की ते मला वर्क फ्रॉम होम दिलं ते इज वेल अँड गुड आहे. जर त्यांनी मला इथेही दिलं तर मग संगमनेर आहे राहण्यासाठी किंवा माझी फॅमिली सोबत मी इथे येऊ शकते. गावाकडल्या वातावरणाबद्दल तुला काय वाटतं? खूप छान आहे मुंबई टू, कारण की मुंबईमध्ये खूप गाड्यांचा आवाज म्हणा किंवा कळकळ असते, तसं इकडे नाही, शांत वातावरण आहे आणि नॅचरल आहे सगळं, तसं मुंबईला शक्यतो लवकर भेटत नाही. असं इथला स्टडी कसं करते तू? इथला स्टडी म्हणता येईल तर इथलं स्टडी तर कारण की बाकीच्या अदर कॉलेजेस बद्दल बघितलं तर 8 तास लेक्चर असतात, नंतर 1-2-3 तास राईट डाऊन करतात नाही का, थिअरी असलं काही असलं. इथली कन्सेप्ट कशी स्टडी? इथली कन्सेप्ट अशी आहे, पहिलं ज्या टाइमला समजा एखादं लँग्वेज समजा HTML CSS जे ABCD आपली कशी तसं कोडिंग मधले HTML CSS असतं, ते समजा HTML CSS स्टार्ट केलं आम्ही फर्स्ट बॅचला. त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही त्यांना फक्त एवढं सांगतो HTML हे काय आहे, हे का बरं यूज करायचं, फाउंडर कोण आहे, कशी डेव्हलप झाली,
ज्या टायमाला पोरांना ते कळतं आपल्यात तो इंटरेस्ट वाढतो. जेव्हा तो इंटरेस्ट वाढतो ते पुढची गोष्टी घेण्यासाठी अजून रिकॉल मध्ये असतात आणि ती पटकन ती गोष्ट घेतात. सो ही गोष्ट खूप छान आहे की पहिलं त्यांना त्यांची बॅक सांगायचं की हे याचा फाउंडर कोण होता किंवा हे कोणी डेव्हलप केली, याचा हेतू काय, याच्यामुळे काय काय होतंय, आणि त्याच्याने पोरांमध्ये इंटरेस्ट वाढतो. जेव्हा तो इंटरेस्ट वाढतो ती गोष्ट पोरं लवकर कॅप्चर करतात शिकण्यासाठी. आता तू क्लायंट प्रोजेक्टवर आहे, आता क्लायंट प्रोजेक्ट म्हटलं तर तिकडला टाइम झोन वेगळा असतो. मग साधारणतः तू कोणत्या टाइम झोन मध्ये काम करत असते, म्हणजे किती तास काम करते तू? 8-9 तास शक्यतो काम करतो. बट जर समजा आमचा डेमो वगैरे असला तर तिकडचे बाहेरचे क्लायंट असल्यामुळे आम्हाला रात्रीचं कधी कधी डेमोसाठी वगैरे किंवा मग काही बग्स असले तर किंवा म्हणजे टेस्टरचे तर काही बग्स असले किंवा काही असले तर मग जास्त वेळ थांबावं लागतं. बट असं नाही की डेली थांबावं लागतं, त्याचं रिक्वायरमेंट कारण की डेमो वगैरे असं थांबावं लागतं. आणि कम्पॅरिझन केलं, आता तू ERP प्रोजेक्टवर काम केलेलं आहे, आता हा क्लायंटचा प्रोजेक्ट आहे, मग दोघांमध्ये कम्पॅरिझन केलं तर बेस्ट कोणतं, क्लायंटचं की आपलं इंटरनल प्रोजेक्ट चालतं? इंटरनल पण बेस्ट आहे, पण क्लायंटच्या प्रोजेक्टवर एवढं आहे की पोरांना इंग्लिश खूप लवकर कळते. कारण की इंटरनल प्रोजेक्ट मध्ये असं होतं की आम्ही सगळे आतलेच होतो कंपनीमधले, तर आम्ही काय करायचो मराठीमध्ये बोलायचो, अरे हे असं राहिलंय, हे तसं राहिलं. पण ज्या टायमाला आपण क्लायंटचा प्रोजेक्ट करतो, जेव्हा क्लायंटचा प्रोजेक्ट असतो तुम्हाला हिंदी किंवा मराठी बोलता येत नाही, तुम्हाला कंपल्सरी याचं इंग्लिशच बोलावं लागते. आणि त्याच्यामध्ये असं आहे की जर इंग्लिश नाही बोलले तर त्यांना आपली भाषा कळणार नाही, असं पॉइंट आहे. सो इंग्लिश खूप चांगली सुधारते क्लायंटचा प्रोजेक्ट. खूप भारी वाटलं तनिषा तुझ्याशी बोलून. माझा शेवटचा प्रश्न फक्त, बाप कंपनीमध्ये येऊन तू काय कमावलं? बाप कंपनीमध्ये येऊन माझा कॉन्फिडन्स बिल्ड केला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट इंग्लिशमध्ये जास्त इम्प्रूव्ह केलं. प्रोफेशनलिझम जो असतो तो शिकले. खूप चांगला फ्रेंड सर्कल भेटला. IT मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हे कळल्या, कारण की ह्या कॉलेजमध्ये लवकर कळत नाही पोरांना. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणी पण आपल्यापेक्षा मोठं आहे समजा डेव्हलपर वगैरे, त्यांच्यासोबत कसं म्हणजे आउट ऑफ कंट्रीच्या डेव्हलपर सोबत कसं काम करायचं. बाप कंपनीमध्ये येऊन मी फर्स्ट ऑफ ऑल फ्रेंड्स जे आहेत ते खूप चांगले भेटले. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड केला, इंग्लिश खूप चांगली बिल्ड झाली. त्यानंतर मेन म्हणजे आमचे जे फाउंडर आहेत राव सर, ते आमच्यासोबत बसून काम करतात. त्याच्यावरून एक गोष्ट कळती, माणूस आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्यापेक्षा छोट्या लोकांना सुद्धा रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि त्यांना समजून घेतलं पाहिजे. हे राव सरांकडून आम्हाला कळलं, कारण की ते कधीच आम्हाला असं हे नाही करते की तुम्हाला काही येत नाही, तुम्हाला जमणारच नाही. मुलगा जरी असला ना त्याला ते समजून घेतात आणि ही गोष्ट खूपच चांगली आहे. त्याच्यामुळे बाप कंपनीत सगळ्या पोरांना खूप चांगलं नॉलेज आहे आणि सगळे खूप चांगले काम करतात त्याच्या प्रोजेक्टवर. सो ही गोष्ट खूप मोठी, ही माझ्यासाठी खूप म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपण कधी पण कोणालाही रिस्पेक्ट देऊनच बोललं पाहिजे आणि आपल्यापेक्षा बारका असो किंवा मोठा असो त्याला रिस्पेक्टफुलीच ट्रीट केलं पाहिजे. वाह, खूप भारी, खूप भारी. तर मित्रांनो, अशी होती तनिषाची जर्नी बाप कंपनीमधली. बाप कंपनीमध्ये येऊन ती खूप काही शिकली, तिचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला, क्लायंट प्रोजेक्टवर काम करते. तर मित्रांनो, अशी होती ही तनिषाची जर्नी बाप कंपनीमध्ये. बाप कंपनीमध्ये येऊन ती खूप काही शिकली, तिचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला, क्लायंट प्रोजेक्टवर काम करते आणि ती शेवटी बोलता बोलता बोलून गेली की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजे. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन गेस्ट सोबत याच कार्यक्रमात स्टार्स ऑफ द बाप. धन्यवाद.